अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या इलेक्ट्रिक केबल चोरी प्रकरणाचा पोलिसांनी यशस्वी उलगडा केला आहे। या प्रकरणात 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून जळालेल्या तारांच्या स्वरूपातील मोठा मुद्देमाल जप्त केला आहे। फिर्यादी हितेश महेंद्र तायवाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 मार्च रोजी सायंकाळी त्यांनी वडाडी नाका परिसरातील आपल्या गोदामाला कुलूप लावून घरी गेले होते। मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी गोदाम उघडल्यानंतर बंडल मधील फ्लॅट केबल चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे 2 संशयितांना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये उपेंद्र महेंद्र पवार वय 25 वर्ष राहणार पारधी कॉलनी वडाडी आणि 19 वर्षीय वीरेंद्र महेंद्र पवार या 2 भावांचा समावेश आहे। पोलीस तपासात आरोपींनी चोरी केलेल्या केबल जाळून त्यातील तांबे काढून विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर येते आहे। पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सुमारे 2,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। दोघांनी चोरलेला मुद्देमाल एकता नगर राहणारा वसीम खान रफिक खान याला विकल्याची कबुली दिली। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट यांच्या नेतृत्वात डीबी पोलिसांनी केली आहे। फिर्यादी हितेश तायवाडे यांनी पोलिसांना तक्रार दिली की माझे इलेक्ट्रिक ॲल्युमिनियमचे केबल अंदाजे 1700 मीटर हा चोरीला गेलेला आहे असा गुन्हा दाखल केला। आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला आणि तांत्रिक पुरावे आणि इकडे तिकडे आमचे सोर्स वापरून आम्ही आरोपीचा शोध घेत असताना आरोपी आम्हाला रंगेहात मिळाले। एकूण 3 आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि मुद्देमाल संपूर्ण मुद्देमाल रिकवर केलेला आहे। किती रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे? हा चोरी गेलेला जो माल आहे 2,65,000 रुपयाचा होता। तो संपूर्ण माल मिळालेला आहे। फक्त हेच झालेलं आहे की जो ॲल्युमिनियमचा तार होता इलेक्ट्रिकचा तो आरोपी त्यांनी जाळला आणि फक्त आता आमच्याकडे ॲल्युमिनियमची तार आहे।